स्वामी महाराज आपली शक्ती दाखवतात म्हणजे काय, माझ्या सद्गुरूंसाठी मी चित्र करायला घेतलं होतं आणि आउटलाईन करून ठेवली होती. आणि माझे सासरे त्यावेळेला खूप आजारी होते आणि ते आजारी असल्यामुळे मी नवरात्राचा काळ होता. नवरात्राचे 7-8 दिवस पहिले नवरात्रात मी त्या चित्राला हात पण लावू शकलो नाही, कारण माझ्या सासऱ्यानं दिवसभर मी तिथे असावं हॉस्पिटलमध्ये असं वाटायचं. तेव्हा माझा दिवस तिकडे जायचा. मी संध्याकाळी फक्त स्टुडिओ बंद करायला यायचो आणि अष्टमी होती. मी स्टुडिओमध्ये आलो आणि आउटलाईन करून ठेवलं चित्राकडे बघितलं आणि महाराज आतनं मला खुणवायला लागले की आता हातात ब्रश घ्या आणि कामाला लाग. आणि त्या चित्राला सुरुवात केली. माझा वेग नॉर्मल चित्राचं जे मी काम ट्रॅडिशनल नेहमी जे काम करतो त्याच्या साधारणपणे 20 पट वेग जास्त होता. जे चित्र ट्रॅडिशनली कंप्लीट व्हायला मला 8-10 दिवस लागणार होते ते पुढच्या 2 तासात उभं राहिलं होतं. अत्यंत वायुवेगाने विलक्षणरित्या ते चित्र पूर्ण झालं. अर्थात ती माझ्या सद्गुरूंची पण माझ्यावर कृपा असावी की त्यांना त्यांच्या तिथे स्वामींचं तिथलं जे अस्तित्व आहे आणि ते स्वतः स्वामी स्वरूप नाटकर काकांच्याबद्दल मी काय बोलू, त्यांच्याबद्दल मी तेवढं जाणलेलं पण नव्हतं, पण विलक्षणरित्या त्यांच्या मुखातनं जे प्रवचन त्याला संध्याकाळी महाराज मुखातनं जे बोलत होते एक्झॅक्टली ते चित्रात अवतरत होतं. मग त्याच्यामध्ये महाराजांच्या हातावरती सरस्वती यंत्र आहे, गळ्यामध्ये श्रीयंत्र आहे, मी सगळ्या त्यांच्या मस्तकावरती कुंची टोपीमध्ये मी सगळी रत्न काढली होती. त्या प्रत्येक नवग्रहांच्या रत्नांचा काय काय इफेक्ट आहे ते महाराज त्या आदल्या दिवशी तिकडे सांगत होते आणि माझ्या घरात तसं चित्र प्रकट होत होतं. अशा जेव्हा गोष्टी घडतात ना तेव्हा ॲक्सेप्ट करायला लागतं की शेखर साने तुम्ही चित्रकार नाही आहात, तुम्हाला फक्त सेवा दिली आहे ती मनापासून करा.